आज सकाळपासून सांगली जिल्ह्यामध्ये टेंबूच्या परिसरातून त्या भारतीयातील विस्तारित टेंबू योजनेतून पाणी मिळालं पाहिजे, तकारीमधून उर्वरित क्षेत्र सिंचनाखाली आलं पाहिजे, तर म्हैसाळमधून तशी मागणी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा साठी सातत्याने आग्रह आहे की आपल्याला उपलब्ध पाण्यातून अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आलं पाहिजे. दुष्काळी भागाला सुद्धा तर अधिक लाभ झाला पाहिजे, म्हणून मध्यंतरी PDNचं एक काम सुरू झालं आहे. आणि मी आता येत असताना बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मागण्या केल्या. तलावात पाणी सोडण्याचे आहेत, पाईपलाईन करण्याचे आहेत, ILS करण्याचे आहे. हा दौरा घेण्यापाठीमागची ती भूमिका होती की एवढा मोठा खर्च शासनाने केलेला आहे, त्याचा लाभही मोठ्या प्रमाणात दिसतोय. पण उर्वरित क्षेत्र जे राहिलेले आहे किंवा आणखी काय त्याच्यामध्ये काही आम्हाला दुरुस्ती करता येईल, सुधारणा करता येईल, विस्तृत क्षेत्राला पाणी देता येईल, त्याचा मी आढावा घेतो. आणि मला वाटतं आज दौरा झाल्यानंतर एक 8-10 दिवसामध्ये आमच्या अधिकाऱ्यांकडून आलेल्या मागण्यांप्रमाणे किंवा केलेल्या काही सूचना आल्या त्याप्रमाणे वस्तुस्थिती काय आणि काय कार्यवाही करता येईल यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही एक बैठक बोलवतो. कारण मग आज अपुऱ्या माहिती आधारावर लोकांना मी काही सांगू शकत नव्हतो. आता मला वाटतं टेंबूच्या योजनेकरता उर्वरित साधारण 691 कोटी रुपये आपण देतो ना. 691 कोटी नावाळमधून आपण देतोय. त्या अंतिम मान्यतेला आता ते आहेत. म्हैसाळसाठी पैसे आपण उपलब्ध करून देतो. 919 कोटी रुपये उपलब्ध करून देतो. त्यामुळे निधीची अडचण नाही आहे. आता फक्त उदाहरणार्थ आता हे जे टेंबू म्हैसाळचे जे पंप आहेत ते 40 वर्ष 40, 30, 35 वर्ष झाले त्या योजनेला. आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, तर ह्या नवीन प्रकारचे पंप्स बसवता येतील का, काय करता येईल, किती खर्च येईल, त्यासाठी सुद्धा आता आपण कारवाई सुरू केलेली आहे. आज 25-30% पाणी कमी उचललं जातं. त्याचं पूर्ण क्षमतेने उचललं गेलं तर जी मागणी आहे शेतकऱ्यांची त्याप्रमाणे ते मागणी पूर्ण करता येईल असा आमचा प्रयत्न आहे. आता आज या भागात आल्यानंतर ढाणेवाडीचा एक इश्यू होता. ढाणेवाडीचा त्याला तर त्या योजनेला आता मी मंगळवारी मंजुरी देतोय. त्यामुळे त्याचं 30 कोटीची योजना आहे. त्याचा माझ्या सर्वच आता आहे. बहुतेक या आठवड्यात निविदा निघेल, त्याची प्रक्रिया सुरू होईल. नंतर बाकीच्या 1-2 मागण्या होत्या पृथ्वीराज देशमुखांच्या. विशेष करून मधल्या काळामध्ये धरणाचं पाणी कमी झालं. सर्व धरणाचं पाणी आपण पिण्यासाठी राखून ठेवलं होतं. सुदैवानं एल निनो इफेक्टचा परिणाम जवळजवळ आता संपलेला दिसतोय माझ्या दृष्टीने. ज्यामुळे आता धरणाच्या लाभ क्षेत्रात पाऊस होतोय. मागच्या 4-5 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात धरणात पाणी यायची पाण्याची आवक सुरू झाली. जेवढ्या उपसा सिंचन योजना कनेक्शन आपण कट केलं होतं ते उद्यापासून पूर्वत त्या योजना चालू झाल्या पाहिजे अशा सूचना आता जलसंपदा अधिकारी दिलेल्या आहेत. त्यामुळे आता ती सुद्धा एक मोठी अडचण दूर झालेली आहे. अशा विविध आता मी इथं म्हैसाळला जाणार आहे, नंतर हरिपूर बॅरेजवर जाणार आहे पण, कारण तिथे सांगलीमध्ये आमदार गाडगे साहेबांचा आग्रह आहे. परंतु एक नवीन गोष्ट आहे की या दौऱ्याच्या निमित्तानं अनेक बाबी समोर येत आहेत आणि शेतकरी आपल्या निवेदनातून भावना व्यक्त करत आहेत. एक चांगलं मला वाटतं शिकायला मिळतं आपल्याला आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण कशा करता येतील या दृष्टीने काही आराखडा आपल्याला तयार करता येईल. म्हणजे गोपीचंदजी पडळकर सातत्याने त्यासाठी आग्रही असतात. या टेंबू म्हैसाळ तक्रारीसाठी त्यांचा तर सातत्याने संघर्ष इतक्या बसलेली केला. म्हणून मला या निमित्तानं आज पावसाची परिस्थिती बऱ्यापैकी दिसते. त्यामुळे आलेलं मोठं संकट दूर होईल अशी अपेक्षा गव्हर्नमेंटच्या आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. ते कॅनॉल असू दे, लिफ्टर असू दे, जेवढं पाणी तुम्ही त्या सिस्टीमवर वापरताय तेवढी पाणीपट्टी वस्तू झाली पाहिजे. ही जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे त्यांनी कशी वसूल करायची हा त्यांचा प्रश्न. कारण एव्हरी ड्रॉप इज अकाउंटेबल नाही. तिचं पाणी सोडलं आणि चाललंय असं नाही होणार. यावर्षी आपण कृष्णा खोरे आणि गोदावरीमध्ये विक्रमी पाणीपट्टी वसूल केली.
आतापर्यंत 388 कोटी वसूल व्हायची कृष्णा करायची, आपण 850 कोटी वसूल केल्या वर्षी. गोदावरी सुद्धा 200 पर्यंत जायचो आपण, 600 कोटी गेले आता वसूल. तोच फरक म्हणजे जास्त पूर्ण क्षमतेने अडचण काही नाही. थोडं अधिकाऱ्यांनी आता बऱ्यापैकी त्यासाठी क्षमतेने काम आता आपण रिस्ट्रक्चरिंग केलं आहे. आता मुख्यमंत्री कार्यालय कोल्हापूरला आणलं आहे, सोलापूरला आणलं आहे, त्यांच्या आता जतला वगैरे खानापूरला ते रिस्ट्रक्चरिंग ह्यांनी केलं. ते आता पूर्वी कसं होतं की एका जिल्ह्याला 2 DC असायचे, एक कन्स्ट्रक्शन पाहायचं आणि एक मॅनेजमेंट पाहायचं. डाव्या हाताला उजव्या हाताला डाव्या हातात कळत नव्हतं. आता एकच DC आहे, कन्स्ट्रक्शन पाहतील, मॅनेजमेंट पाहतील, अकाउंटेबिलिटी आली ना. त्यामुळे मला वाटतं नवीन धोरणाप्रमाणे वसुली होण्यामध्ये मदत होईल आणि वसुलीपेक्षाही प्रत्येक योजना पूर्ण क्षमतेने चालणे जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. टाकरेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना जरा जादाचा अट्टास करावा लागतो. ह्या संदर्भात जरा आपण लक्ष द्यावं इथून पुढच्या काळात. नाही करू आपण जे जे काही असेल त्यामुळे तुटी राहिले असतील, उड्यावर राहिले असतील तर पण पाणीपट्टी वसूल संदर्भात 81-19 जो फॉर्म्युला आहे, थेट पाणीपट्टी पाणी उचलणे, ठिबक आणि सर्क्युलेशन, त्यात जलसंपदा विभाग तफावत करतो. तो अधिकार आपल्याकडे नाही आहे. ते महाराष्ट्र सिंचन आयोग जो आहे, MWR आहे, ते सगळे दर ठरवतात. तो काही तो अधिकार आता आपल्याकडे आलेला नाही. त्यानुसार पाणीपट्टी वसूल होणार का थेट पाणीपट्टी वसूल? जे MWR ने आपल्याला निर्णय दिला त्याप्रमाणे वसूल करा. त्यांनी 26-29 MWR आता नवीन दर दिलेत, त्यात फार काय वाढ नाही, बऱ्याच ठिकाणी कमी झालेले. दुसरं तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना असं आवाहन करा की आमची पाणीपट्टी असते किती, एका ढाब्यावरचं जेवण किंवा एक मोबाईलचा रिचार्ज एवढे असतं. त्यामुळे उगीच पाणीपट्टीचा भाव करून आपण बघितलं. पाणी वापर संस्था निर्माण झाल्यात पण ते कागदावरच आहेत, म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्याकडे कारभार दिलेलाच नाही. पाणी वापर संस्था बऱ्याच ठिकाणी पाणी वापर संस्था बरखास्त करून लोकांची म्हणते अशी अवस्था आहे. पाणी वापर संस्था पैसे वसूल करून भरत नाही, त्यामुळे तिथं पाणी वाटपात बऱ्याचपैकी संवाद देतो. तर त्याला आता भारत काढावं लागेल, पण पाणी वापर संस्थेची काळाची गरज आहे. आता कशी प्रभावीपणे राबवता येईल, माझं मत आहे की आता पहिले 3 वर्ष आमचा त्या भागाचा जो सेक्शन ऑफिसर असेल त्याला प्रशासन करायचं आणि CIला तिथं जोडून द्यायचं. म्हणजे त्याने एकदा सवय आली की पाणीपट्टी वसूल, पाणी वाटप कसं करायचं, पाणीपट्टी वसूल कशी होते, मग आपण तिथं ते कधी आपण पाणी वापर संस्थांसाठी माणसं नेमता येते. आज काय झालं की आपण पूर्ण क्षमतेने पाणी देत नाही गाडीवर, आणि आपण पाणी वापर संस्थेला म्हणतो एवढी ड्युटी पडली पाहिजे, एवढी पाणीपट्टी वसूल झाली पाहिजे. आणि पाणी वापर संस्थेवर आमच्या अधिकारी ते पाणी जो कॅनल इन्स्पेक्टर आहे, सेक्शन ऑफिसर आहे, तो थोडा आळशी झाला आहे. आम्ही जाऊ दे संपले आता तो पुरवठा आम्ही करू त्यामध्ये, आमच्या लोकांकडून करू मी पूर्ण क्षमतेने काम, मग हॅडलोड करू पाणी वापर संस्थेला, असा प्रयत्न आपला. थँक्यू. महामंडळ जे आहे त्याचा व्याज परतावा लोकांना वेळच्या वेळी मिळत नाही. काय आहे, बजेटपेक्षा कर्ज वाटप जास्त झालं होतं, पण आता आम्ही त्याची व्यवस्था आता तरतूद केलेली आहे. प्रत्येक ह्या महिन्यात 2 महिन्यात आतापर्यंत जे जे कर्ज वाटप झाले त्याचं व्याज परतावा आपण द्यायची व्यवस्था करतो. ते मान्य आहे की बऱ्याच ठिकाणी व्याज थकीत राहिले, त्यामुळे लाभार्थी अर्जित झालेला.